विषय असा होता आपला की ललित कुमार जैन यांनी आमच्यावर डिफेमेशनचा गुन्हा दाखल केला आहे. सहदिवाणी वरिष्ठ स्तरावर त्यांनी आम्हाला स्पेशल दिवाणी क्रमांक 539/2016 आमच्यावर त्यांनी डिफेमेशनची केस टाकली आहे. तर बरेच ह्या सर्व गोष्टीतून असं मला आनंद वाटतो आहे की ललित कुमार जैनने मला खूप काही आयुष्यात शिकवलं. त्यामुळे ललित कुमार जैनचं मी थँक्स म्हणतो. कारण त्याचं कारण खूप महत्त्व आहे. कारण की मी आता माझं वय 44 वर्ष आहे. या 44 वर्षाले मी कधीही कोर्टाची पायरी बघितली नाही, ना कोर्ट शिकलो. तो मला आनंद वाटला की जेव्हा मी कोर्टात गेलो, मी 44 वर्षानंतर एक जजला बघितलं, एक वकिलाला बघितलं, तिथले असलेले काम कसं चालतं हे बघितलं. आणि मी आता माझ्या मुलांना पण सांगू शकतो की कोर्ट कसं असतं प्रॅक्टिकली. आणि मला हे सगळं करताना मी खूप घाबरायचो, समाजामध्ये कसं जगायसाठी मी खूप घाबरायचो. पण मी जेव्हा कोर्टात गेलो, कोर्टाचे नियम वाचले, लॉज वाचला, यामुळे मला माझ्यामध्ये हिंमत आली की खरंच आयुष्य लढता येईल मला. म्हणजे आता पुढचं आयुष्य मी कुठलंही झालं तर मी सहज लढू शकेल. आणि हे लढण्याची मला हिंमत दिली फक्त ललित कुमार जैननी. आणि म्हणून मी त्याचं मनपूर्वक आभार मानतो की या गोष्टीला मला त्यांनी शिकवलं. त्याचप्रमाणे आम्ही त्यांच्यावर FIR पण दर्ज केली. आणि FIR काय असते, त्याचं कसं प्रोसिजिंग असतं, पोलिसाचे नियम कुठले असतात, कलम कुठली असते, मला काहीच माहीत नव्हतं. आणि मी कलम सगळा नियम वाचले, पुस्तकं वाचलेत. फक्त या ललित कुमार जैनमुळं मला हे सगळं वाचता आलं आणि मला कळालं, समाजामध्ये नियम कळालेत. आणि मला खूप अभिमान आहे की ललित कुमार जैन माझ्यासाठी एक या बाबतीत तरी माझा तो गॉडफादर आहे. मला हे सगळं समजायला तो माझा गुरुच आहे. म्हणजे मला आता समजून घ्या तुम्ही. म्हणजे मला काय माहीत होतं हे का नाही, कसं बरोबर की नाही, मला काहीच माहीत नव्हतं या बाबतीत. तर माझा तो गुरु आहे. त्याला तो जेव्हा तो भेटेल त्याच्या मी पाय पडणार आहे. कारण की तू मला खरंच शिकवलं ह्या गोष्टीचं. मलाही तो काय असेल ते त्यांनी माझ्या विरुद्ध केस टाकलेली आहे, विरुद्ध माझ्या अपोजमध्ये गेला आहे. माझं म्हणजे या बाबतीत काही नाही आहे. पण मी फक्त सगळं करतो आहे की माझ्या घरासाठी करतो आहे. मी जेवढे घरासाठी पैशाला म्हणजे प्रत्येक माणूस असं नाही, प्रत्येक माणूस आपली जमापुंजी करतो आणि एक घर बांधतो. कारण की आपल्यासाठी पण आपल्या मुलांबाळांसाठी पण आपण घर हे करतो. ठीक आहे, सगळं आपापल्या घरासाठी सगळं करत असतं. आणि मी माझ्या घरासाठी करतो आहे सगळं काही जे काही. आणि आम्हाला काही खूप आनंद वाटत नाही की त्याच्यावर आम्ही पोलीस गुन्हा दाखल केला. आणि मलाही आनंद वाटत नाही की त्यांनी माझ्यावर कुठलाही म्हणजे कोर्ट केस टाकावी. आणि त्याचा आनंद नाही आहे. पण आता मला माझं घर वाचवायसाठी मला हे करणं भागच आहे. आणि त्याच्यामुळं त्यांनी आमच्यावर केस टाकली. आणि त्या केसमुळं आम्हालाही शिकायला मिळालं. या दृष्टिकोनातून खरंच म्हणजे मनपूर्वक मी ललित कुमारचं आभार मानतो आहे. काय म्हणजे विद्यार्थी दशा ही शेवटपर्यंत आमची कायम राहणार. आम्ही शिकत राहणार आणि तो आम्हाला शिकवणार. जरी आम्ही आमचं शिक्षण बंद केलं तरी तो काही थांबवणार नाही. आणि हे फ्री एज्युकेशन, घराबरोबर फ्री एज्युकेशन. आणि एका घरासाठी एका सामान्य लोकांना कुठपर्यंत लढा द्यावा लागतो हे समाजापुढे आम्ही तर दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पण तो सुद्धा एवढं त्याच्या मेहनत घेतो ललित कुमार जैन. म्हणजे कौतुक किती करावं या माणसाचं ते शब्दात सांगणं ॲक्च्युली खूप कठीण आहे. सचिन त्याच्यापुढे बोलेल मी. ज्या कोणाला घर घ्यायचं असेल, म्हणजे आपण तर घेतलं आता, यापुढं कोणाला सामान्य माणसाला पण घर घ्यायचं असेल तर त्यांनी पहिले FIRचे नियम वाचायचे, कोर्टाचे नियम वाचायचे, तरच घर घ्यायचं. हे कंपल्सरी करायला हवं. जो कोणी फ्लॅट घेणार आहे त्यांनी पहिलं ते जे महत्त्वाचे कलम आहेत ते पहिले वाचायचे. त्याच्यावर डेटा कन्सेंट द्यायचा की मी वाचलंय आणि तरच मी पुढे फ्लॅट घेईल, त्याशिवाय मी फ्लॅट घेणार नाही. आणि हे बिल्डरलाही आता येऊन पुढे कंपल्सरी करावं लागणार आहे. पहिले कोर्टाचे लॉ शिकवायचे आणि वाटलं पैसे घ्या ग्राहकाकडे, 10,000 रुपये घ्या. एवढे पैसे घेतात ना
4-4, 5-5 लाख तर घेतात. अशी MSCBचे 10,000 असले 2 लाख घेतात. तसं अजून तुम्ही त्यात फी वाढवा आणि लोकांना एज्युकेट करा. आणि गव्हर्नमेंटला पण मला एक सांगायचं आहे, म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस यांना, की आपण जसं इंग्लिश कंपल्सरी केलं पहिलीपासून, तसं पहिलीपासून कायदे कानून हे पण कंपल्सरी करा. कारण की आता बरोबर यावेळेस या वयामध्ये मी कानून शिकतोय. जर मला लहानपणी जर शिक्षण मिळालं असतं, जसं इतिहास विषय आहे, आता इतिहास मला काही इथं कामात येत नाही समाजामध्ये, मला लढाईसाठी इतिहास कामात नाही आहेत. अशा वेळेस जर नियम शिकवले असते, कानून कायद्याचे नियम शिकवले असते, तर खरंच मला आज कामात पडले असते. एज्युकेशन पॅटर्न पण मध्ये याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे असं मी बरोबर आहे. म्हणजे आमचं सगळ्यांचं हेच मत आहे. आणि सरकारला पण माझं मत सांगायचं असंच मत आहे की सरकारने याच्यावर थोडंसं बघितलं पाहिजे की खरंच जगताना म्हणजे मानव जगताना काय काय त्याला प्रॉब्लेम येऊ शकतात. प्रॅक्टिकल एज्युकेशन, ते एज्युकेशन जर आम्हाला पहिलीपासून तर 10वीपर्यंत किंवा 12वीपर्यंत किंवा BComला वगैरे जर मिळालं तर आम्ही खरंच म्हणजे भारतीय जनता खूप स्ट्रॉंग होईल, लढता येईल आणि अशा बिल्डरविषयी आम्हाला लढता येईल जे आज आम्ही लढतो आहोत. म्हणून मी आपण पुन्हा दोघांना त्याला थँक्स ललित कुमार जैन, तुम्ही आम्हाला सगळं शिकवलं. थँक्यू. ही न्यायालयाची आम्हाला नोटीस इश्यू केलेली आहे आणि ही जवळपास 350 नोटीस आहे. जवळपास 350 नोटीस आहे. आणि मी आयुष्यामध्ये कुठलीही कादंबरी किंवा कुठलंही एवढं मोठं पुस्तक वाचलं नव्हतं आणि वाचायची पण म्हणजे त्यांनी छंद लावून दिला. आणि आज खरंच मी हे पुस्तक बाथरूममध्ये म्हणजे रोज 20-20 मिनटं कडून बाथरूममध्ये पान टू पान वाचलं. आणि आता मला ती सवय झाली की खरंच रोज पुस्तक 20-20 मिनटाची मला सवय झाली आणि मी आता मोठे मोठे पुस्तक वाचतो आहे. त्यामुळं पुन्हा अगेन्स्ट ललित कुमार जैनमुळं मी पुस्तक वाचायला धन्यवाद. आणि लढूया, आपण दोघंही लढूया. ललित कुमार जैन तुम्ही लढूया, आम्ही लढूया. जेवढं नॉलेज शेअरिंग होईल तेवढं चांगलं. समाजालाही कळेल की बिल्डरनी कसं वागायला पाहिजे आणि लोकांनाही कळेल की आपण बिल्डरसोबत कसं वागायला पाहिजे. आणि न्यायालयीन प्रोसिजर कशी असते, सगळ्यांना पोलीस पाहायला मिळतील, वकील पाहायला मिळतील. जर तुम्ही ललित कुमारचा फ्लॅट घेतला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कंपल्सरी करणं भागच आहे. तर म्हणजे तुम्ही तेवढे पेशन्स ठेवायचे आणि तुम्ही तेवढा विश्वास ठेवला ललित कुमार जैनवरती, तेवढाच विश्वास लढता नाही ठेवायचा. म्हणजे ते वेळी त्यांचं एक वाक्य, वी बिल्ड ट्रस्ट, ते चांगलं वाक्य म्हणजे आवडतं मला. म्हणजे आनंदी वाक्य. म्हणजे ट्रस्ट हा शब्दावर खरंच ट्रस्ट ठेवायचं की नाही, हा जर तुम्ही तो फ्लॅट घेतला ललित कुमार जैनकडे तर खरंच तुम्हाला कळलं. म्हणजे आणि एक्सपिरियन्स छान आहे. आतापर्यंत माझा जो एक्सपिरियन्स राहिलेला आहे, अनुभव ललित कुमारवरती, छान माणूस आहे, खूप छान बोलतात ते. तुम्ही त्यांच्याशी जाऊन बोललात ना, एनर्जेटिक स्पीच असतं त्यांचं. 15-20 वेळा मला खरंच मौका मिळाला त्यांच्याबरोबर बोलायचा. मन की बात करतात ना नरेंद्र मोदी, तसेच ते बात करतात. मी देवाने मला जन्म दिला आणि मी देवाचे खूप आभार मानतो. आता देवाकडे काही मागायचं नाही मला, पण आता ललित कुमार जैनकडेच मागायचं जे काय मागायचं ते. तर माझी इथून पुढचे गॉडफादर, मला पुढे गाईड करणारे हे फक्त ललित कुमार जैनच आहेत. आणि खूप खूप धन्यवाद सर इथून पुढे. आणि तुमचा सपोर्ट असू द्या आम्हाला, आम्ही लढूया तुमच्याबरोबर, तुम्ही लढा आमच्याबरोबर. लढाई जारी रहेंगी. थँक्यू.